प्लीज शांत व्हा. शट अप. तुला कळतंय तू काय केलंस? कळतंय का तुला काय केलंस? मूर्ख, माझं लग्न मोडलंस. तुझ्यामुळे दादाने सगळ्यांसमोर मारलं मला. इज्जतीचा कचरा गेलाच माझ्या. मला माफ करा. माफ करू? तुला माफ करू? अरे तुझं तर तोंड फोडून टाकायची इच्छा होती माझी. मी दुसरं काय करू शकत होते? इथे मला दिवस गेलेत आणि तुम्ही तिथे लग्न करत होतात. जीव द्यायला लागला असता मला. मग द्यायचा होता जीव. सगळा प्रश्नच संपून गेला असता. तुम्ही तुम्ही असं कसं बोलू शकता साहेब? तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर. तुम्ही तुम्ही मला कसं काय जीव द्यायला सांगताय? प्रेमाबद्दल तर तू बोलूच नकोस. किती वेळा समजवलं मी तुला. लग्न झालं तरी आपल्यात अंतर पडू देणार नाही. बसली असतीस गप्प. पण नाही, माझं लग्न झालं असतं तरी आपल्यात काही बदललं नसतं. तुम्ही काय समजता मला? मी तशी मुलगी नाहीये. एका लग्न झालेल्या माणसासोबत मी विचार सुद्धा करू शकत नाही. असा नाटकं बंद कर तुझी. तू काय लेवलची मुलगी आहेस ते चांगलं माहितीये मला. तुला काय वाटलं वहिनीला हाताशी धरून तुम्हाला प्रेशराईज करशील आणि माझं लग्न मोडलं म्हणून जिंकलीस तू असं वाटतंय तुला? इथे हरण्या जिंकण्याचा प्रश्नच नाहीये. इथे इथे प्रश्न आपल्या बाळाचा आहे. गप. कोणता बाळ? कसला बाळ? तुम्ही असं का बोलताय? मला माहितीये हे प्रकरण अशा प्रकारे बाहेर यायला नको होतं. आणि मी तुम्हाला किती वेळा बोलले होते, तरी पण तुम्ही हे लग्न का नाही थांबवलं? बरं, आता जे झालं ते झालं. पण साहेब, माझं अजूनही तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे. तू जे केलंस ना त्याला प्रेम नाही म्हणत. प्रेमात लोक मोठे मोठे त्याग करतात. समोरच्याला जे पाहिजे ते हसत हसत देतात. आणि तू काय केलंस? सगळ्यांसमोर एक्सपोज केलंस मला. तुला मी फक्त शांत राहा एवढंच म्हणालो होतो. ती एक गोष्ट पण तू देऊ नाही शकलीस मला. प्रेम तर तुम्ही पण केलं ना. मग मला नाही दिलात तुम्ही. मला हवं ते. आलीस मुद्द्यावर? बोल बोल, किती पैसे पाहिजे तुला? 10 लाख, 20 लाख? बोल लवकर, किती पैसे पाहिजेत? हो साहेब, तुम्ही हे काय बोलताय? मला मला आपल्या बाळासाठी घर हवंय. तुमचं नाव हवंय. कुटुंब हवंय. मला माझ्यासाठी कधीच काही नको होतं. मी अशी तशी मुलगी नाहीये. तुम्ही सतत माझ्या रूम मध्ये यायचात, मला गिफ्ट द्यायचात, माझ्यावर तुमचा किती जीव आहे हे सांगायचात. स्वानंदी मॅडम आहेत ना, त्या मला सांगत होत्या की तुम्ही मला फसवताय. पण मी नाही विश्वास ठेवला त्यांच्यावर. पण आता असं वाटतंय तसंच आहे. तेच खरंय. मला आपल्या बाळासाठी फक्त तुमचं नाव पाहिजे. तुमचं दुसरं काही नकोय. एक्सक्यूज मी, काय म्हणालात तुम्ही? एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? अदिरा, तू म्हणजे ना अति करते हा. अरे, तुम्ही म्हणजे ना आजकालच्या मुली साधं मूल जन्माला घालायचंय तर लक्षच देत नाही. आमच्या वेळेला कसं असं 3-4 मुलं पटापट पटापट होऊन जायची, कळायचं सुद्धा नाही. आणि तुम्ही बघा, एक मूल तर जन्माला घालायचं असतं. त्यामध्ये मग मला असं होतं तसं होतं, मग मी विचार करेन. साधं एक मूल जन्माला घालायचं, केवढे ते नखरे. माय गॉड, आई मला ना तुमचं काही ऐकायचं नाही. ऐक 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 ऐक, असं कसं बोलू शकतेस तू? का नाही ऐकायचं तुला? मला नाही ऐकायचं कारण
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही बोलताय ना त्याला काही लॉजिक नाहीये. असं कसं लॉजिक नाहीये? आणि ऐकून घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजून कसं करू शकता की माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि रोहन मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. अरे मी कधी बोलले तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आणि रोहन मध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो? मग माझ्यामध्ये कसा प्रॉब्लेम असणार आहे? तरी मग तुला दिवस का राहत नाही? आई, त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात ना. पण काय वेगळी कारण असू शकतात ती तरी मला एक मिनिट. अधिरा, तुझं आणि रोहनचं वैवाहिक आयुष्य सुखाचं नाहीये का? यू आई, इनफ नाऊ. काय? तुम्ही आमची प्रायव्हसी इंट्रूड करताय, कळताय का तुम्हाला? आम्ही आमच्या इंटिमेट लाईफ मध्ये काय करतो आणि काय नाही दॅट इज नन ऑफ एनीवन्स बिझनेस. अरे मला कळतंय हा माझा बिझनेस नाही आहे, पण मला एवढं तर कळलं पाहिजे ना बाबा की तुमचं वैवाहिक जीवन सुखी समाधानाचं आहे का नाही. काय करणार आहात तुम्ही या अशा गोष्टी माहिती करून घेऊन? म्हणजे आम्हाला कळेल ना निदान या जन्मात तरी आम्हाला नातवंडांची तोंड बघायला मिळणार आहेत का नाही. का आपल्या बिल्डिंग वाल्या बायका बोलतात तसं? एक मिनिट, काय सारखं बिल्डिंग मधल्या बायका बिल्डिंग मधल्या बायका? कोण आहेत या बिल्डिंग मधल्या बायका? विचारताई बोलल्या, मोहितेताई बोलल्या. आई, नावं नको आहेत मला, नावं नको आहेत. आणि एक सांगते, या बिल्डिंग मधल्या बायका आहेत ना त्यांना आयुष्यात काही बेटर करायचं नाहीये. ह्या ज्या कोणी बायका आहेत ना त्यांना माझ्या समोर घेऊन या. मी बोलते ना त्यांच्याशी, काय बोलायचं ते मी बोल. ग तुला कळत कसं नाहीये? आणि राहिली गोष्ट नातवंडांची, तर आई मी आत्ताच क्लिअर करते तुमच्याशी की मला आणि रोहनला इतक्यात मूल नकोय. वा, हे बरं आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला नातवंडांसाठी ताटकळत ठेवणार हो ना? आई, तुम्हाला कोण अडवलंय? का काय? म्हणजे तुमची आता ही सेकंड इनिंग चालू होती, एन्जॉय करा ना छान. तुम्ही असं नातवंडांवरती का अवलंबून आहात? आणि तसंही मला अजून माहिती नाही, मला क्लिअर नाही अजून की आई होणं मला आत्ता झेपणार आहे की नाही ते. असं काही बोल नको बाबा. झाले ना, लग्न झालं ना, मग बस. कुटुंब वाढलं पाहिजे, घरामध्ये पाळणा हल्लाच पाहिजे. इतर लोकांनी पण बाळाला जन्म दिला आहे ना. एक बाळ झालं ना की सगळं सोपं होतं, कळलं ना? तुलाच काय प्रॉब्लेम आहे अधिरा? आई, फक्त मुलं जन्माला घालणं हा एकमेव पर्पज असतो का लाईफचा? काही पर्सनल गोल्स असतात ना, आणि आमचे पर्सनल गोल्स आहेत. ओके, आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आणि रो अजून यंग आहोत. ओके, सो आम्हाला करिअरवरती फोकस करायचंय, करिअर घडवायचंय. बाळाला वेळ देता नाही आला तर काय उपयोग आहे? तू वेळेचा वगैरे विचार करू नको ना. तू बाळ जन्माला तर घाल, वेळेचं वगैरे नंतर बघूया. आणि तसंही ना, बाळ माझ्या हाताखालीच वाढायला पाहिजे, माझे संस्कारच त्याच्यावर व्हायला पाहिजे. बापरे, तू संस्कार करायला गेली तर काय बाबा, सगळा कल्याणच होऊन जाईल. रिअली? माझे संस्कार वाईट? तुम्ही काय संस्कार करणार आहात? मुलाचं लग्न कसं मोडायचं, हा? सुनेचा पाय कसा फ्रॅक्चर करायचा, असे संस्कार करणार आहात तुम्ही? असं बोलतात का? अगदी बरोबर बोलते मी आई. आणि एक गोष्ट क्लिअरली सांगते मी आई, माझं बाळ झालं ना तरी त्याच्यावर संस्कार फक्त मीच करेन, दुसरं कोणीही नाही. आणि म्हणूनच मला बाळ अशा वेळी होऊ द्यायचं आहे जेव्हा मी त्याच्याकडे 100% फोकस करेन, 100% अटेन्शन देईन. पण यू नो व्हॉट, मला आता तुमच्याशी या विषयावरती बोलायचं नाही. आय एम डन. ओके,